When to step back and let God step in. कधी आपण मागे जायचं आणि देवाला पुढे येऊ द्यायचं. You know, stepping back तुम्हाला ठाऊक आहे, थोडं मागे येणं and letting God step in आणि देवाला पुढे येऊ देणं is an act of faith. हे एक विश्वासाचं कृत्य आहे. Without faith, you will not step back and allow God to step in. विश्वास ठेवल्याशिवाय तुम्हाला मागे जाऊन देवाला पुढे येऊ देणं शक्य होणार नाही. In Proverbs 3, नीतिसूत्र 3 मध्ये Bible reminds us बायबल आपल्याला आठवण करून देतं that our perspective is very limited. की आपले दृष्टिकोन फार तोटके आणि मर्यादित आहे. We don't know what is going to happen in the future. आपल्याला माहित नसतं ना की भविष्यात काय होणार We आहे. don't know how to face certain challenges. आपल्याला माहित नसतं की आलेल्या काही आव्हानांना तोंड कसं द्यायचं. But our God's understanding is infinite. आपल्या देवाचा समजूतदारपणा मर्यादे पलीकडचा आहे. He knows how to face your challenges. देवाला माहित आहे तुझ्या या आलेल्या आव्हानांना तोंड कसं द्यायचं. God knows how to face your enemies. देवाला माहित आहे तुझ्या शत्रूंना तोंड कसं द्यायचं. He knows what to do next. देवाला माहित आहे पुढे काय करायचं. And that's why म्हणून we need to allow God to use His wisdom. आपण देवाला देवाचं ज्ञान वापरायची परवानगी द्यायची. We need to allow God to use His power आपण देवाला देवाचं सामर्थ्य वापरायची परवानगी द्यायची on our behalf. आपल्या वतीने की आता मी नाही तू कर. But for that, पण you त्याच्यासाठी need to lose control तुला ताबा आणि नियंत्रण सोडावं लागेल and allow God to take control. आणि देवाला नियंत्रण द्यावं लागेल. It needs you to step back त्यासाठी तुला मागे जावं लागेल and you need to allow God to step in. आणि तुला देवाला आतमध्ये येऊ द्यावं लागेल. Praise God. देवाला धन्यवाद. We have to stop striving आपण now. आता संघर्ष डोकेफोड सोडायची. Whether it is related to your job, मग तुमच्या नोकरीविषयीनं असो, whether it is related to your family, काही तुमच्या फॅमिली विषयी असो, stop struggling, तुम्ही संघर्ष आणि डोकं फोडायचं बंद करा. stop striving, तुम्ही संघर्ष बंद करा. stop using your brains when it is not working. आणि होतच नाहीये ना, किती प्रयत्न करून जो होतच नाहीये तर तुम्ही स्वतःचे मेंदूच वापरू नका. Go back मागे जा and say, Lord, आणि म्हणा प्रभू now you take over. आता तू ताबा घे. Praise देवाला God. धन्यवाद. I will lose control. आता मी माझं नियंत्रण सोडत You आहे. take control. तू ताबा घे. I will stop striving. आता मी डोकं फोडणार I नाही. will rest in you. आता मी मागे जात आहे, मी तुझ्यात विसावा घेणार आहे. You do my तू job. माझं काम कर, आता तू पुढे ये. Praise God. देवाला धन्यवाद. Every time we step in the impossible things आणि ज्या दर वेळेला आपण अशक्य गोष्टींमध्ये पाऊल टाकतो and allow God to step back, आणि देवाला मागे ठेवतो, स्वतः पुढे जातो, you have restlessness, मग आपला जीव अशांत होतो. you have anxiety, आपल्याला टेन्शन येतं, you get angry, तुम्हाला राग येतो, you don't know what to do. तुम्हाला कळत नाही काय करायचं. But पण the moment you step back ज्या क्षणाला तुम्ही मागे जाता and allow God to take control, आणि देवाला परवानगी देता की आता तू पुढे ये, तू आत ये, तू ताबा घे, suddenly peace comes in you. अचानक शांती येते आपल्या Suddenly हृदयामध्ये. rest comes in you. अचानक विसावा येतो Rest आपल्यामध्ये and confidence takes over. आणि विसावा विश्वास ताबा घेतात. Praise God. देवाला धन्यवाद. So let's explore biblical wisdom तर बायबल मधलं जे ज्ञान आहे ते आपण थोडंसं शिकूया. on when to act and when to let go. कधी कृती करायची असते आणि कधी सोडून द्यायचं असतं. Okay? ठीक आहे. Take the first point. पहिला मुद्दा यावर घ्या. Why we struggle to let go and let God. बा आपल्याला माघार घेणं सोडून देणं अवघड का जातं आणि देवाला ताबा देणं का आपल्याला अवघड जातं. Doubt and fear will never allow God to take control. शंका आणि भीती कधीच देवाला ताबा देत नाहीत. Because we always need to have control. का आपल्याला नेहमी हेच आवडतं की सगळा ताबा माझ्या हातात पाहिजे, नियंत्रण माझ्या हातात पाहिजे. Man does not want to give his control to anybody. मनुष्याला ना नियंत्रण कुणाच्याही हातात द्यायला आवडत नाही. मनुष्य ही जातच अशी आहे. You cannot create peace on your own thinking. तुम्हाला स्वतःच्या विचारांवरती शांती निर्माण करता येणार नाही. You cannot create your own peace by your own moving and by your own wisdom. स्वतः पुढे जाऊन काम करून स्वतःच्या ज्ञानानं तुम्हाला शांती निर्माण करता येणार नाही. Some of the challenges are beyond you. काही आव्हानं आपल्या कुवती पलीकडची असतात. Some of the struggles are beyond you. काही संघर्ष नाही जमत रे झेपायला And आपल्या if you पलीकडचे try आहेत and ते. try, आणि त्याच्यामध्ये जर तू नुसतं प्रयत्न करत राहिला you will never have peace. तर कधीच तुला शांती मिळणार नाही. And you cannot create your peace on your own. आणि तुला स्वतःची शांती स्वतः निर्माण करता येणार पण नाहीये. प्रयत्नांती का होईना
पण तुला प्रयत्नांती परमेश्वर मध्ये घ्यावाच लागेल. Praise God. देवाला मध्ये आणावंच लागेल. Many people, अनेक लोक they feel the need to fix or control situations अनेक लोकांना असं वाटतं की ही परिस्थिती मीच आता बदलतो, ही परिस्थिती मीच आता दुरुस्त करतो. because कारण uncertainty is uncomfortable. अनिश्चितता जी आलेली असते ना ती आपल्याला अनकम्फर्टेबल करते, आपल्याला कसं तरीच वाटायला लागतं. They might think, आणि मग त्यांना असं वाटायला लागतं कदाचित if I don't act now, की आता जर मी कृती केली नाही everything could fall apart. आता हे सगळं खाली कोसळणार आहे. Because I can see it. कारण मला दिसतंय की हे सगळं खाली पडतंय. Yes, but you can see it, but you're not seeing it with the eye of faith. तुला दिसतंय सगळं खाली पडतंय पण तू विश्वासाच्या नजरेनं बघत नाहीये. Because Jesus himself said कारण येशू स्वतः म्हटलेत in Matthew 6:27, मत्थ्याचा 6वा अध्याय त्यातलं 27व वचन, can any one of you by worrying add a single hour to your life? तुमच्यातला एकही जण चिंता करून आपल्या आयुष्यामध्ये एका तासाची भर तरी घालू शकतो का? No. नाही. So worrying doesn't change anything. तर चिंता करून काहीच बदलत नाही. At least if by your worrying things are getting better, you can worry. कमीत कमी तुम्ही चिंता करून जर गोष्टी सुधारत असतील तर मी म्हणेन तुम्ही चिंता करा. Try to be champion warriors then. आणि चिंता करण्यामध्ये चॅम्पियन बना, कारण तुम्ही चिंता केली की गोष्टी सुधारतात. But पण if things are not changing, जर गोष्टी नाहीच बदलत आहे it is useless worrying. तर चिंता करून काय फायदा आहे? ते निरुपयोगी आहे. But trusting God through prayers will पण bring peace. प्रार्थनेद्वारे देवावर विश्वास ठेवला त्या परिस्थितीत तर शांती येते. Amen. Amen. That's why the Bible says, म्हणून बायबल म्हणतं casting all your cares upon Jesus, आपली सर्व ओझी येशूपायी टाकणे, for he cares for you. कारण येशूंना आपली काळजी आहे. Letting go जाऊ देणं will always open the door for God's peace to replace your fear. ताबा सोडणं, नियंत्रण सोडणं, जाऊ देणं, त्यातनं काय होतं की आपल्या भीतीच्या जागी देवाची शांती येते की मी देवाच्या हातात आता सोडलेलं आलं. And some people struggle because they want immediate results. आणि काही लोक संघर्ष करतात कारण की त्यांना लगेच तात्कालिक परिणाम बघायचे They असतात. believe that their actions will produce quicker solutions than waiting upon God. त्यांचा विश्वास असा असतो की मी जर काही केलं तर पटकन या गोष्टीचा निकाल लागेल, देवावर नको वाट पाहायला. I cannot wait anymore for God's timing. म्हणजे मी आता देवाच्या वेळेवर एवढी वाट नाही बघू शकत. God is the master of timing. देव वेळेचा मास्टर आहे. He is the master of timing. देव वेळेचा मालक आहे. You can make mistake of your timing, but God will not. तुम्ही तुमच्या वेळेत चुकू शकाल पण देव कधीच चुकत नाही. Your clock will make wrong, but not God. तुझं घड्याळ चुकेल पण देवाचं नाही. Amen. आमेन. बेटा, God is sovereign. देव साम्राज्य करताय He is capable of handling it alone. आणि देव एकटं ते सगळं सांभाळून घ्यायला पुरेसा आहे. Secondly, दुसरी बाब, pride can make us resist fully submitting to God's will. गर्व जर असेल आपल्यामध्ये तो गर्व आपल्याला आडवा येतो. Surrendering will not be possible if we carry pride. आणि देवाला समर्पित होणं अशक्य होतं जर आपल्यामध्ये गर्व असेल तर. And Bible says बायबल म्हणतं in James 4:10, याकोबाचं पत्र 4:10, humble yourselves before the Lord, स्वतःला देवासमोर नम्र करा and then he will lift you up. त्यानंतर देव तुम्हाला उचलेल. He's talking about surrendering yourself. म्हणजे देव तुझं समर्पण मागत आहे. And so when we let go and trust God, आणि जेव्हा आपण ताबा सोडून देवावर विश्वास ठेवतो God honors our faith देव आपल्या विश्वासाचा मान करतो and lifts us up in his time. आणि आपल्याला उचलतो त्याच्या वेळेमध्ये. So letting go and letting God is not always easy, तर आपण मागे जाणं, देवाला पुढे येऊ देणं हे नेहमी सोपं नसतं. but it leads to peace and freedom. पण त्यातून शांती आणि मोकळीकता मिळते. Second point, 2, trusting God completely. देवावर संपूर्ण विश्वास ठेवणं. See, some of the decisions you need to know whether it is godly or ungodly. काही निर्णय तुम्हाला कळलं पाहिजे भक्तिमान आहेत की नाही आहेत. See, just because your wife said it, it's not 100% right. केवळ तुझी बायको तुला सांगते म्हणून ते 100% बरोबर असेलच असं काही नाही. Just because your husband said it, it is not 100% केवळ sure. तुझा नवरा सांगतो म्हणून ते 100% बरोबरच असणार आहे असं नाहीये. Check it in your spirit. स्वतःच्या आत्म्यात तपास. If both find peace, जर दोन्ही तुला शांती मिळाली, if both of you find peace, तुम्हाला दोघांना जर शांती मिळाली then go ahead and do तर it. पुढे जाऊन कर, Because God is in it. कारण देव त्याच्यात आहे. Fear will always replace faith. भीती नेहमी विश्वासाच्या जागेवर येते, But faith also will always replace fear. पण विश्वास देखील नेहमी भीतीची जागा घेऊ शकतो. Amen. आमेन. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन.